राजू, 1 वर्ष मुदतवाढ मिळालेली आहे। या सगळ्या निर्णयाबाबत आता ऑटो टॅक्सी चालक असतील यांच्याकडनं काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत, काय त्यांचं म्हणणं आहे आता 1 वर्षाची मुदतवाढ मिळाल्यानंतर? अगदी दीपक, आपण पाहतोय की रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यावरून जो आहे तो मोठा वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय का कालपर्यंत प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की कुठल्या प्रकारची मुदतवाढ जी आहे ती दिली जाणार नाही। मात्र आज हा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी ओव्हर रूल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर काही दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी करत सांगितलेलं होतं की मंत्र्यांचे निर्णय जे आहेत ते मुख्यमंत्री ओव्हर रूल करू शकतात आणि त्यातला पहिला हा निर्णय जो आहे तो ओव्हर रूल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर काल प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघामध्ये मोठा गाजावाजा करत हा कार्यक्रम पार पडलेला होता। स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, प्रताप सरनाईक आणि इतर जे शिवसेनेचे नेते सुद्धा उपस्थित होते आणि 20,000 रिक्षा टॅक्सी चालकांना जे आहे ते प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम झालेला होता आणि अनेकदा सांगितलं गेलं होतं की कुठल्या प्रकारची मुदतवाढ जी आहे ती दिली जाणार नाही। ही अंतिम तारीख आहे 1 मे पासून, म्हणजे महाराष्ट्र दिनापासून सुरुवात झालेली ही मोहीम 15 ऑगस्टला संपलेली आहे आणि पुढे जर मराठी शिकले नाही तर 1 महिन्यामध्ये कारवाई केली जाईल आणि पुढच्या 3 महिन्यात जर शिकले नाही तर 3 महिन्यासाठी लायसन्स सस्पेंड केलं जाईल आणि 3 महिन्यानंतर जर शिकले नाही तर कायमस्वरूपी जे आहे ते लायसन्स सस्पेंड केलं जाईल अशी घोषणा जी आहे ती वारंवार प्रताप सरनाईक यांनी दिलेली होती आणि अखेर आपल्याला पाहायला मिळते की 1 वर्षाची मुदत जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्यामुळे 1 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे ती कारवाई होणार नाही हे सुद्धा स्पष्ट जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। याच्या आधी सुद्धा प्रताप सरनाईक यांना अनेक नेते भेटलेले होते, त्यामध्ये शिवसेनेचे सुद्धा संजय निरुपम असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय की शशांकराव असतील हे सुद्धा भेटलेले होते आणि त्यांनी सुद्धा मान्यता दिली गेलेली होती। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे हा निर्णय ओव्हररूल केलेला आहे त्यामुळे चर्चेचा विषय ठरलेला आहे। खरं तर आपण पाहतो का काही महिन्यांवरती दिवसांवरती जे आहे ते उत्तर प्रदेशची जी निवडणूक सुद्धा येऊन ठेपलेली आहे आणि त्या निवडणुकीवरती याचे कदाचित पडसाद उमटू शकतात आणि म्हणूनच हा नियम जो आहे तो ओव्हररूल केला का अशा प्रकारची सुद्धा जी आहे ती चर्चा होताना पाहायला मिळते। खरं तर प्रताप सरनाईक यांनी याची घोषणा केल्यानंतर आपण पाहतोय का सोशल मीडियावरती अनेक टॅक्सी रिक्षा चालक जे आहे यांनी व्हिडिओ केलेले होते आणि आम्ही मराठी शिकणार नाही अशा प्रकारचा सुद्धा काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले होते। त्यावरून प्रताप सरनाईक यांनी सुद्धा म्हटलं होतं का कशा प्रकारचे मराठी शिकत नाही आम्ही बघतोय। त्यामुळे एक प्रकारचा जो आहे तो मराठी हिंदी याच्यावरून जे आहे तो वाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय ओव्हररूल केल्यानंतर नेमका आता एकनाथ शिंदे असतील किंवा प्रताप सरनाईक असतील यांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर याची संपूर्णपणे पुढची अंमलबजावणी कशी करायची यासाठी 3 सप्टेंबरला प्रताप सरनाईक यांनी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक ठेवलेली होती आणि त्यावेळी नेमकी कारवाई कशा प्रकारची करायची याची सुद्धा एक मोठी रूपरेषा जी आहे ती ठरवली जाणार होती। मात्र त्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जो आहे तो ओव्हररूल केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला पहिल्यांदाच जे आहे तो ओव्हररूल मुख्यमंत्र्यांनी केलं पाहायला मिळते। त्यामुळे याचे पडसाद नेमके उमटणार काय, याचं राजकीय नेमकं गणित कशी मांडली जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे नक्कीच राजू, खरं तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांपासून ते मुंबईतल्या निवडणुकांपर्यंत मतदारांपर्यंतची याला एक मोठी राजकीय किनार असल्याचं बोललं जात आहे। राजू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। तेव्हा या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी की मराठी शिकण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांकडून 1 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे।